आणि 10 धावसंख्येची असेल गरज. डीजे षटकं जी होती ना ती बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होती, परंतु नंतरच्या षटकामध्ये खर तर हा सामना आणि या सामन्याचं पारडं झुकलं त्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. परंतु अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाहीये, कारण शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावसंख्येची गरज. सकाळच्या सत्रामध्ये अशीच मॅच झाली होती आणि ती मॅच 1 चेंडू आणि 1 धाव वरती गेली होती. शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकला टीम काळुंद्रे संघानं बातान संघाविरोधात खेळत असताना. परंतु या वेळेला दोन्ही संघ वेगळे आहेत. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत स्ट्राइक रोटेट होती. आता स्ट्रायकर एंडवरती आणलं जाते धर्मेंद्र घोगरे या फलंदाजाला. आणि आपण पाहतोय आक्रमकता ठासून भरलेला हा खेळाडू, आक्रमण हाच बचाव हे तंत्र सेवागचं खरं तर आता आजमावलंय ते धर्मेंद्र घोगरे या खेळाडूनं. आणि आपण जर बघितलं तर टोटल धावसंख्या धावफलकावरती 39 धावा, 49 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 मध्ये 9 ची गरज आहे. तत्पूर्वी सन्माननीय विवेकजी पाटील साहेब, विवेक कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आपण पाहतोय मोठे भिंगार, त्यानंतर प्रथमेशजी गरग साहेब पळसपे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. तत्पूर्वी जर आपण मैदानावरती बघितलं ना तर अगदी जीवाची बाजी या ठिकाणी लावताना पाहायला मिळते ती वडगर संघाचे खेळाडू, कारण बराचसा लांबवरचा प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आणि नुसते दाखल नाही झाले तर या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला. वाघिवली वाड्यासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी मगाशी हरवलं आणि त्यानंतर आता चालू असलेली मॅच एका बाजूला मोठे भिंगार आणि दुसऱ्या बाजूला वडगर. गरज असेल ती 4 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. बॉल तयार, हा पुढचा चेंडू, चांगला फटका इथे फसवला जातोय. वाकंट एरिया, फाईन लेग, सीमा पार, चेंडू जाईल, 1 बाउन्स येतोय, दंड आणि चौकार. लगेच व्यासपीठाच्या समोर यायचंय. काळुंद्रे संघाचा कॅप्टन आपण विलंब करू नका, लगेच व्यासपीठासमोर यावं. शेवटच्या आता 3 चेंडू मैदानावरती बाकी असतील आणि 4 धावसंख्येची गरज. 3 बॉल 4 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे तो देवेंद्र पाटील. आतापर्यंत आक्रमण करत होते धर्मेंद्र घोगरे, परंतु देवेंद्र पाटील सुद्धा कमी नाही आहे, ठोकतायत चौकार या क्षणाला. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय, 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा चेंडू फुल टॉस होता, वेगवान चेंडू, वेगवान पाहायला मिळतो, तितकाच चांगला फटका. जसा चेंडू आला तसा फटकावला गेलाय. आणि बघा काय मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं, जिथे 1 धाव होती ना तिथे मात्र दुसरी धाव कंप्लीट केली गेली. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावरती. चला चला सगळे जाऊ नका, सगळे नका जाऊ. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बॉल मध्ये 2 ची गरज आहे.
असेल देवेंद्र तर आपण मैदानाच्या बाहेर या, अन्यथा पुन्हा एकदा सामना चालू करायचा आहे. आणि सन्माननीय अतिथी आमचे सन्माननीय अतिथी शिवदासजी ठोकल साहेब आणि त्यांच्या समवेत सचिनजी म्हात्रे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी आलेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. पाणी चला, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि विजयासाठी 2 धावसंख्येची असेल गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अजून या सामन्यामध्ये कोणी हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये. शेवटचे 2 बॉल आणि या 2 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहित फार चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चौकाराचा मार त्याला जरूर खावा लागला, परंतु त्या व्यतिरिक्त चांगले चेंडू मैदानावरती त्याने हाताळलेत. हा सामना खरं तर फार चांगल्या पद्धतीने खेचून आणलाय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या बाजूने फलंदाज धर्मेंद्र घोगरे या खेळाडूने. परंतु आता पूर्णपणे जबाबदारी या सामन्याची देवेंद्र पाटील या खेळाडूवरती आहे. कारण स्ट्राईक रोटेट झाली, जिथे धाव नव्हती तिथे 1 धाव मिळवायच्या ऐवजी 2 धावा मिळवल्या. बोनस मध्ये या 2 धावा खरं तर भेटल्यात आणि आता गरज आहे ती 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची. हा चेंडू गोलवर टप्प्याचा होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 मिळाले, दुसरीचा प्रयत्न कंप्लीट होणार का? आणि इथे काय घडलं गेलं? तिसऱ्या पंचांची मागणी घोषित केली जाते या ठिकाणी आणि तिसरे पंच आमचे सत्यवानजी काकडे साहेब या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 घेण्याचा प्रयत्न आणि खरं तर एक करीबी मामला आता आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव सहजरित्या मिळवली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा जीवाची बाजी. खरं तर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत होता गोलंदाज रोहित आणि त्याने डायरेक्ट थ्रो लगावला आणि त्यानंतर फलंदाज देवेंद्र पाटील स्वतः येतात मैदानाच्या बाहेर. या चेंडूवरती फलंदाज होतील बाद आणि नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जातोय. हॅलो, शेवटचे 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि 1 धावसंख्येची गरज. खरं तर काळुंद्रे आणि भातान ज्या पद्धतीने लढत झाली ना, अगदी तशीच लढत आपल्याला या मैदानावरती आता पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. कोणता संघ जिंकणार हे तर पाहावं लागेल. बॉल तयार. हा चेंडू आणि सरळ बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा सामना शेवटच्या क्षणाला जिंकलाय. कर्तेश्वर मोठे संघार बिंगाच्या विरोधात खेळत असताना टीम वडगर संघानं शेवटच्या क्षणाला फार चांगली
बॉलिंग पाहायला मिळाली. खरं तर रनआउटची विकेट जिथून गेली ना तिथून या सामन्याला पुन्हा एकदा यू टर्न भेटला आणि हा सामना जिंकलाय तो वडगड संघानं. आणि चला काळुंद्रे टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय आणि वडगड टीमचा कॅप्टन आपण या. आणि यानंतरचे सामने आपण पाहतोय ज्या 2 मॅच बाकी आहेत ते किती षटकांच्या 3 ओव्हरच्या खेळल्या जातील. यानंतरच्या 3 ओव्हरच्या मॅच असतील आणि त्याच्या